राम राम भावांनो. हळूहळू बोलतोय कारण पोरगं झोपलेलं आहे. पोरांनी तमाशा केला आहे सगळा सगळा. आणि मी हे पांघरून थंडी वाजती म्हणून घेतली. लय थंडी, पाऊस थांबानाच. सकाळी सकाळी फोडणीचा भात आलेला आहे नाश्ता म्हणून. आणि हिने आणलेला आहे. तिला आज जाऊनच दिलं नाही. शिवांशनी लय रडत होता का, ती नाही गेली. मग आता तो परत झोपला. ती गेली नाही बघून. नाश्ता करतो. इंटरनेट रिचार्ज संपले. म्हणजे त्यांनी काल मेसेज केला होता मला 11ला, पण मी बघितलंच नाही. ना आता त्याला फोन केला रिचार्ज करण्यासाठी, तर काय तो उठाना. तर बघू आता कधी त्याचा मेसेज रिप्लाय येईल त्यावेळेस रिचार्ज करू. तोपर्यंत तर काही नाही, असंच बसावं लागणार आहे. किती खुश झालंय आता बघा वातावरणाचं. पावसाचं वातावरण तर भरपूर आहे. आत्ताच्या घडीला इथं पाऊस नाही आहे. वारं खूप तुफानी वारं सुटलेलं आहे, पण पाऊस नाही आहे. हां, आणि आता मला जायचं आहे. आणि आजचं काम खूप महत्त्वाचं आहे, अर्जंट काम आहे. मला जायचं आहे बँकेत. माझे 2 बँकेचे ATM एक्सपायर झालेले आहेत, आणि एक्सपायर होऊन खूप दिवस झालेले आहेत. आता मला त्याचं नेट बँकिंग चालू करता येत नाही. फोनपेला झालेले आहे ते, पण नेट बँकिंग चालू करता येईना ते ATMमुळे, एक्सपायर झाले असल्यामुळे. तिकडे जायचं आहे मला आता. पण पावसाची एवढी भीती वाटते, म्हणजे तशी नाही, भिजायची खूप भीती वाटते. भिजलं ना मग ते अख्खा दिवस, आणि मला संध्याकाळपर्यंत थांबावं लागणार आहे बहुतेक. नक्की नाही, पण थांबावं लागेल. कारण मला म्हणजे आता सगळं झालेलं आहे. परत एकदा रुटीन चेकअपला जायचं आहे. 2 आठवडे झालेले आहेत डॉक्टरकडे जाऊन. त्यांना मेसेज केला होता, पण त्यांनी काही रिप्लाय केलेला नाही आहे मला. मग तिथं जावंच लागेल. मग संध्याकाळपर्यंत थांबायचे. त्यामुळे मी विचार करते जाऊ का नको जाऊ. कारण वातावरण बघा ना, ढग बघा. दुसरी गोष्ट अशी, R15चा मागचा डिस्पॅच गेलेला आहे. खूप आवाज यायला लागला आहे. त्याची आता सर्व्हिसिंगचा टाईम आलेला आहे. तर मला वाटते R15 घेऊन जावं, सर्व्हिसिंगला टाकावं. पण आता तो नंबर शोधावा लागेल मला. नंबर आहे का नाही माहीत नाही, बघूया. ते गुगल मॅपचं ते हे आहे ना, ते गुगल मॅपमध्ये एक ऑप्शन येतं बघा, ते 3Dमध्ये ते असं रोडवरती चालतं, तो एक भावला. त्याच्यावरनं मी एकदा नंबर काढला होता. तसा भेटतो का बघतो आणि परत एकदा फोन लावतो. कारण आज हिला काय शिवांशनी जाऊन दिलेलं नाही बाहेर, त्यामुळे ते आवरून घेते सगळं. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे. तर मी विचार करतो थोडा वेळ आणि बघतो काय करायचं ते. काल खाल्लाय ना मार त्या पेनमुळं. आता पेन्सिल घेऊन फिरतोय काय? हां, चल का येऊ का? हां, चला. चला निघावं आता. पाऊस तर नाही आहे अजून, पण खाली पाऊस असणार आहे सिटीमध्ये. तर नाही, रेनकोट तर काय मी सोडून जाणारच नाही. रेनकोट हा घेऊन जाणारच आहे मी. पण आज हेल्मेट पण घेऊन चालले. अरे चावी राहिली. चावी द्या का? अडकली राहू दे. काय म्हणत होतं मी, मोपेड गाडी असल्यामुळे मी हेल्मेट नाही तर टाळायचो. पण पावसाने एवढे फटके दिलेत ना माझ्या तोंडावर 2-3 वेळा, की ते आता मला फटके सहन होत नाही. त्यामुळे हेल्मेट पण मी घेऊन जाणारच आहे. ती वायर पण घेऊन जावं. त्या गाडीला वायर लावून हेल्मेट टांगून ठेवता येते, पण पार्किंगला असेल तरच हेल्मेट तिथं लावू शकतो, नाही तर ती भिजणार आहे. तर चला बँकेचं काम करून येऊया आपण. माझ्या सायकलचे हे हाल बघून आहे ना, मला माझीच लाज वाटायला लागली. आता घरात हवा भरायचा अजूनसुद्धा मी हवा नाही भरू शकलो. बरं, निर्णय झालेला आहे आपल्याला ही गाडी पहिल्यांदा सर्व्हिस करायची. कारण हिचा आत्ता सध्या उपयोग नाही आहे जास्त पावसामुळं. बघा ना किती घाण होती पावसामुळे. डिस्पॅच गेलेत बघा सगळे. करायचं चेंज. मी जाणार होतो, पण जास्त हिचाच वापर होणार आहे ना आता रेनकोट वगैरे ठेवण्यासाठी. मग ही सर्व्हिस करून घ्यावी, कारण हिला पण खूप दिवस झाले आता सर्व्हिसिंग करून. आणि जरा हिचं पुढचा लाईट पण गेलेला आहे. काल परवा दिवशी लपडं झालं आहे माझं येताना घरी. हां, लाईटच नव्हती, आणि पावसामुळं ते मोबाईलचं पण टॉर्च लावता येईना. त्यामुळे हीच गाडी पहिल्यांदा नीट करून घेऊ. ही तरी अजून चांगली गाडी आहे R15.
ठीक आहे चला जाऊया. लय बोल बच्चन झाले ना, निघतो मी आता. आले आपली युनियन बँक आणि KFC झाले. मला आजच कळले एवढ्या वेळ येऊनसुद्धा. करून घ्यावं पटकन कामं आणि निघावं. भिजलो आहे जरा, थोडंसं भिजलोच आहे. राम राम. गाडी वगैरे टाकली सर्व्हिसिंगला आणि लय तुफान पाऊस आहे. आता इथं सगळं अंधार आहे, मी काही दिसणार नाही. सवारीच्या रूमवरती आलो आहे. इथंच बसणार 3 तास लागणार म्हणला तो सर्व्हिसिंगला, तोपर्यंत तर बसावंच लागेल. राम राम. 4 वाजलेले आहेत आणि आत्ता आलो मी घरी. लय पाऊस तुफान. एक काम तरी राहिलंच, काय त्या डॉक्टरने फोनच उचलला नाही. सर्जरी वगैरे असेल. व्हॉट्सअपचा स्टेटस पण सकाळी 10चा होता लाईव्ह, त्यामुळे मी काय थांबलो नाही. आले पाऊस आहे म्हणून आलो घरी. आवरूया आता, काहीतरी खाऊया आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. चला. किती वाजलेत ग? किती वाजले? 9:30 वाजलेले आहेत. दिवस संपलेला आहे आपला आजचा. खूपच धावपळीचा होता. गाडी सर्व्हिसिंगला 2,000 रुपये गेले. ते ब्रेक पॅड वगैरे सगळंच बसून घेतलं, लाईट बीट सगळं. आता पितोय मी हे माझं रोजचा ज्यूस आणि झोपायची तयारी झालेली ऑलरेडी. अंथरून बिथरून टाकलेलं आहे. ते मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.